सातपूरमध्ये महिलेचा खून, संशयित महिलेचा खून, शहरात खुनाची मालिका सुरूच। उपनगर पाठोपाठ उपनगर पोलीस हद्दीत अमोल मेश्राम या इसमाचा खून झाल्याची घटना घडली असताना सातपूर जुनी कॉलनी रूम नंबर 21 मयत मंगल गवळी वय वर्ष 60 सेवानिवृत्त विस्तार अधिकारी राहणार रूम नंबर 21 जुनी सातपूर कॉलनी श्रीराम चौक सकाळी 9 वाजता प्रकार घडला। घटनास्थळी पोलीस अधिकारी भेट देत पाहणी केली आहे। या प्रकरणी पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात मयत गवळी यांचा मुलगा स्वप्नील संतोष गवळी वय वर्ष 37 यास ताब्यात घेतले आहे। सकृत दर्शनी मुलास दारूचे व्यसन होते, त्याच्यासोबत नेहमीच वाद होत होते। याबाबत त्याच्या विरोधात एक NC ही पोलीस स्टेशनला दाखल आहे। त्या वादातूनच आईवर हत्याराने हल्ला करत हा खून झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात निष्पन्न केले आहे। संशयित स्वप्नील यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहिरे तपास करत आहेत। काल दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारासमध्ये सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकार घडलेला आहे, ज्याच्यामध्ये एक 60 वर्षीय ज्यांचं नाव आहे मंगला गवळी यांचा त्या ठिकाणी राहत्या घरामध्ये खून केल्याचं लक्षात आलं आहे। त्याच्यामध्ये सातपूर पोलीस स्टेशनला सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर सातपूर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सकृतदर्शनी असं लक्षात आलेलं की त्यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे स्वप्नील संतोष गोलक, हा वय वर्ष 37 आहे आणि याला सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आणि प्राथमिक माहितीनुसार यांच्यामध्ये दारू पिण्याचा जो आरोपी आहे, संशयित आरोपी, त्याला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि त्या व्यसनावरून आणि इतर काही गोष्टींवरून देखील त्याच्यामध्ये कौटुंबिक वादविवाद होत होते। त्याच्यामध्ये एक ऑलरेडी आमच्याकडं एक ENC पण दाखल आहे आणि त्या कारणावरून त्याने काहीतरी अज्ञात शस्त्राने त्याच्या आईचाच त्या ठिकाणी खून केलेला आहे असं सकृतदर्शनी आम्हाला वाटतं आहे। मात्र त्याच्यामध्ये तरी परंतु अधिक आणखी सखोल तपास आणि त्यामध्ये गुन्हा दाखल करणं आणि इतर जी काही पुढची कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी आम्ही करत आहोत। शहरामध्ये तरुण युवकांमध्ये ड्रग्जचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। नशेमध्ये हे तरुण कोणाचाही खून करायला घाबरत नाही। मला वाटतं जर आपण बघितलं सातपूर कॉलनी या ठिकाणी एक वृद्ध महिलेचा ते तपासात निष्पन्न होईलच कोणी तो खून केला, पण प्रथमदर्शनी या ठिकाणी असं दिसतं का स्वतःच्याच मुलानं आईचा खून केला आहे। तो मुलगा नशेमध्ये होता आणि नशेमध्ये त्याने आईचा खून केलेला आहे। मला वाटतं ही जी घटना आहे मनुष्य जातील ही काळीमा फासणारी घटना आहे। मी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे सर मी यांना विनंती करणार आहे का आपण नव्यानंच या सातपूर शहरात सातपूर पोलीस स्टेशनला रुजू झालात आणि आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। या सातपूर शहरामध्ये सातपूर भागामध्ये आपण जे कोणी ड्रग्ज माफिया असतील, कोणी गुंड असतील, ड्रग्ज माफिया आणि गुंडगिरी करणारे, जनतेला छळणारे अशा गुंडांवर आपण त्वरित कारवाई करावी आणि हे सातपूर शहर हे नागरिक भयमुक्त करावं अशी मी सातपूरकर नागरिकांच्या वतीनं आपल्याला निवेदन करतो।